नमस्कार मित्रांनो, लग्नाची बिहडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की जेव्हा गणपतीची स्थापना झालेली असते आणि सर्वजण हे गणपती बाप्पाची आरती करून आपल्या रूममध्ये येतात, तर लगेच इकडे जो काही वंश असतो त्याच्या पायाला खूप त्रास होऊ लागतो। तेव्हा सिंधूने जे काही त्याला मलम लावण्यासाठी दिलेलं असतो तेव्हा मधू तो मलम घेऊन घाईने त्याच्या पायाला लावते। तेव्हा वंश सांगतो की डॉक्टर आंटी आणि जी काही राशी होती त्या दोघींनी माझी खूपच छान प्रकारे काळजी घेतली। वंश हा कधीही मधूला आई म्हणून हाक सुद्धा मारत नसतो आणि त्याच्या मनामध्ये मधूविषयी अशा कोणत्याही भावना नसतात, कारण तो कोणत्याही गोष्टी मधूबरोबर कधीही शेअर करत नसतो, कारण सर्व काही राघवचा लगाव त्याला असतो। मधूला खूप वाईट वाटत असते की कॅम्पमध्ये गेल्यानंतर वंशला इतका त्रास झाला, पण त्याने मला स्वतःला काहीच सांगितले काही नाही आणि राघवने सुद्धा काहीच सांगितले नाही। वंश हा डॉक्टर आंटी म्हणजे सिंधू आणि राशी यांचे खूप कौतुक करत असतो आणि त्यांची त्याला खूप आठवण सुद्धा येत असते। तर इकडे मधू ही खूप बदललेली असते, घरातील प्रत्येकाची जबाबदारी ती व्यवस्थितपणे पार पाडत असते, दिवसभर घरातील सर्व कामे ती करत असते आणि स्वतःचे सुद्धा ती स्वतःकडे लक्ष देत नाही। तेव्हा राघव हा मधूबरोबर कधीही बोलत नसतो आणि त्याच्या मनात अजूनपर्यंत सिंधूच्याच प्रेमाच्या भावना असतात, त्याने मधूला अजून आपल्या मनात जागा सुद्धा दिलेली नसते। त्यानंतर इकडे जी काही सिंधूची मुलगी म्हणजे राशी असते ते कांता जो असतो तिच्यासाठी एक छान असे गिफ्ट म्हणजे बंदूक आणि एक असा मस्त गॉगल घेऊन आलेला असतो आणि कांताचं आणि सिंधूची मुलगी म्हणजे राशी यांचे खूप छान प्रकारे जमत असते। ती कायम कांताला मामा म्हणत असते, कारण कांतासुद्धा जो काही हा आतंकवादी हल्ला झालेला असतो आणि त्यामध्ये त्याने सिंधूने त्याचा जीव वाचवलेला असतो, तेव्हा तो सुद्धा खूप बदललेला असतो, एका गुंडाच्या रूपातून तो एक चांगला माणूस बनलेला असतो। तेव्हा सिंधूची मुलगी राशी आणि कांता यांची खूपच एकमेकांशी जमत असते, मात्र सिंधूने कांताला आपल्या घरात येण्यासाठी कधीही प्रवेश दिलेला नसतो। तिने त्याला माफ केलेले असते, पण ती कधीही त्याला आपल्या घरात येऊन देत नसते, कारण कायम कांता हा राशीला बाहेरच भेटत असतो। त्यानंतर जे काही गावचे सरपंच असतात ते सिंधूला कायम धमकावत असतात, कारण त्या गावातील बायकांना सिंधू ही हुशार बनवत असते आणि जे काही पैशाचे व्यवहार आहे ते कसे करायचे ती समजून सांगत असते। त्यामुळे गावच्या बायका ह्या खूप हुशार झालेल्या असतात आणि आपल्या बदमाश नवऱ्यांचे ते काही चालून देत नसतात। तर तो सरपंच कायम सिंधूला धमकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि राशीला सुद्धा किडनॅप करण्याचा त्याने प्रयत्न केलेला असतो। तेव्हा जो काही कांता असतो तो त्या सरपंचाला चांगलाच धमकावतो, परत जर सिंधू आणि तिच्या मुलीच्या वाटेला जर गेला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल असे तो त्याला धमकावतो। तेव्हा तो सरपंच हा सिंधू आणि कांताला धमकी देऊन गेलेला असतो। त्यानंतर इकडे राघव हा मधूबरोबर कोणतेही नाते त्याने तयार केलेले नसते, कारण राघवच्या मनामध्ये अजूनपर्यंत सिंधूच्याच आठवणी असतात। तर इकडे रेश्मा असते, रेश्मा तर खूपच बदललेली असते, कारण कायम मोबाईलमध्ये ती काय बघत असते आणि ती एक वेडी झालेली असते। तर मधूला सुद्धा तिचा डाऊट आलेला असतो की रेश्मा असे का वागते, रेश्माच्या डोक्यात सध्या काय चालू आहे आणि मधूनेही ऋषभला कारभारात म्हणजे व्यवहारात खूप मदत केल्याचे सांगितलेले असते आणि मधू ही घरातील सर्वांचा योग्य प्रकारे काळजी घेऊन सर्वांना खूप मदत करत असते आणि प्रत्येक व्यवहारात सुद्धा ती ऋषभला मदत करत असते। सिंधूला कांताचा मात्र अजून राग असतो। सिंधू कांताला समजावते की मला खरंच तुझ्या मदतीची गरज नाही, हॉस्पिटलमध्ये असताना मी तुझा जीव वाचवला आणि तू जे काही रायदादांचा खून केला होता त्याची सुद्धा शिक्षा तू भोगली, पण मला खरंच तुझ्या मदतीची गरज नाही, त्यामुळे तू प्लीज येथे येत नको जाऊ। त्यानंतर इकडे सिंधू आणि जे काही राशी असतात त्या झोपण्याची तयारी करत असतात, तर राशीला ही जो काही वंश असतो त्याची खूप आठवण येत असते आणि ती सिंधूला म्हणते की मला जो काही वंशने हा नोटबुकवर नंबर दिलेला आहे मी त्याला कॉलसुद्धा केला नाही। तर इकडे वंशसुद्धा राशीच्या फोनची वाट बघत असतो आणि तो राघवला म्हणत असतो की मी जे काही राशी आहे तिला माझ्या नोटबुकवर नंबर दिलाय, पण तिने अजून मला कॉल का केला नाही।
तेव्हा वंश हा लगेच राशीने जो काही व्हिडिओ कॉल केलेला असतो तर लगेच खूप खुश होतो. मात्र राशीने हा शकू आत्याचा मोबाईल घेतलेला असतो आणि शकू आत्याच्या मोबाईलवरून तिने वंशला व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि त्याचवेळी राघवला त्या व्हिडिओ कॉलमध्ये सिंधूही दिसते. पण लगेच सिंधूही पडद्याआड गेलेली असते. तर राघवला सिंधू दिसल्यासारखं हे होते आणि इकडे राजश्री राघवला सांगत असते. तर राजश्री राघवला समजावण्याचा प्रयत्न करत असते की तू प्लीज सिंधूला विसर, आता खरंच सिंधू नाही येऊ शकत. मात्र राघव काही सिंधूला विसरायला तयार नसतो आणि त्याला सिंधूच्या आठवणी येतच असतात. तर मधूला सुद्धा तो कधीही त्या नात्याने स्वीकारत नाही आणि इकडे वंश आणि राशी यांना एकमेकांच्या खूप आठवणी येत असतात. तर पुन्हा व्हिडिओ कॉल केल्यानंतर राघवला पुन्हा सिंधूचा त्यामध्ये भास होतो, म्हणजे सिंधू दिसल्यासारखे होते. तर आता सिंधू ही इकडे जो काही सरपंच असतो तर सिंधूला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आणि कांता हा कायम सिंधूच्या पाठीशी असतो. तर राशी इकडे सिंधूला म्हणत असते की प्लीज मला माझ्या वडिलांचे नाव सांग, पण सिंधू काही सांगायला तयार नसते. तर लगेच जी काही शकू आत्या असते ती सिंधूला म्हणत असते की सिंधू, जर राघव तुझ्यासमोर येऊन उभा राहिला तरीसुद्धा तू त्याला माफ करू शकणार नाही का? सिंधू म्हणत असते की नाही, जर त्यांना शोधायचे असते तर आत्तापर्यंत राघव सरांनी मला शोधले असते, पण ते माझा शोध घेत इकडे आले नाही. तर इकडे राघवला वाटत असतं की सिंधू खरंच येईल आणि तो आतुरतेने सिंधू आणि त्या बाळाची वाट पाहत असतो. मात्र ते बाळ हे जे काही वंश असतो ते असते. तर आता सिंधू आणि राघव यांचे लवकरच मिलन कसे होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.